ॲड केलेलं आहे. आता लिंबू पिळून. गुड मॉर्निंग मित्रांनो, आशा करतो तुम्ही आणि तुमच्या घरचे सगळे सुखी आनंदी आणि निरोगी असा. शाळातील मुळे घोषणा देत आलेले. हे बघा, ही दम्मी कशी पाहते. हे बारीक चिल्लर पार्टी पहा आमच्या गल्लीतली. ही हे दोघे जण पहा कसे पाहू लागले. हे रघु, अरे रघु काय पाहतो. काय रघु, जाय ना तू. येऊ काय खुश झाला. रघु आहे ना तू बी. रघु रघु जाय ना, जाय. चालली प्राथमिक शाळातले विद्यार्थी ते सगळे. आम्ही पण 7वी पर्यंत गावातच शिकलो. रमे रघु पळा ना, जा ना तो कभी. धीऱ्या पाहतो इथं. तर मित्रांनो, आज मम्मी पप्पा आरती सगळे गेलेत वावरात. तर आता जेवण केलंय, थोडं केलं जेवण, जास्तीच नाही. हे मधुमक्का आहे. मधुमक्काचं आता कणीस सोलायचं काम चाललंय. त्याला मस्त काय करू आपण, मस्त तव्यावरती भाजू आणि लिंबू मीठ लावून मस्तपैकी खाऊ. बनल्यावर दाखवतोच मी तुम्हाला. आता सगळं कणीस काय सोलून घेतलेलं आहे आपण. हे काय मरेल दाणे हे दिलेत तसेच सोडून, चांगले घेतलेत सोलून. आता करतोय आणलं तव्यावरती फ्राय. मस्त लिंबू आणि मीठ लावून खाऊ. मित्रांनो, आता गॅस चालू करून घेतलेला आहे. त्याच्यावर पॅन ठेवू, कारण की विषय काय आहे, तवा गरम व्हायला जास्त टाइम लागतो आणि पॅन कसे लवकर गरम होऊन जातो. आता थोडा तवा गरम होऊन देऊ. त्याच्यावरती तेल टाकतो, थोडं मीठ टाकतो आधी. मक्काचे दाणे एकदम सगळीकडे पांगून घेतो, म्हणजे सगळे भाजले पाहिजे. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये तेल मीठ टाकलेलं आहे. कसं भाजत मक्का भाजत. म्हणजे तेल काढून टाकलं आपण की ते मक्का कशी खाली चिकटणार नाही, पॅनला व्यवस्थितरित्या भाजलं जाईल. तर नक्कीच तुम्ही पण करून खा घरी, चांगली टेस्टी भारी लागतंय. तर मक्काच्या आता फटाक्यासारखे फटाके फुटायला लागलेले आहेत. हे बघा, मक्का फुटून उडत आहे. अरे बापरे, अशी मक्का ज्या वेळेस भाजायला लागते ना, त्यावेळेस मक्का कशी फुटून उडते. चला, तर आता मक्का व्यवस्थितरित्या फ्राय झालेली. तर आपण आता याची टेस्ट घेऊ. तर मित्रांनो, आता लिंबू कापून घेतलेलं आहे. आणखी थोडं मीठ पण ॲड केलेलं आहे. तर आता लिंबू पिळून घेतो. मोठं घेतो जरा. बस झालं एवढंच लिंबू. आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता मिक्स केलंय चांगलं. आता टेस्ट घेतो. एकच नंबर झालेलं आहे. तुम्ही पण ट्राय करा.